मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मनापासून स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये. मित्रांनो, सुपारीमध्ये भगवान श्री गणेशाचा वास असतो आणि त्यामुळे सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा लग्न असू द्या किंवा अन्य कोणतेही होम हवन व कोणतेही पूजा असतील त्या ठिकाणी तिथे भगवान श्री गणपतीचे स्वरूप म्हणून सुपारीसुद्धा ठेवल्या जातात आणि सुपारी यांचे सुद्धा पूजन केले जाते. मात्र ही सुपारी खाण्याची सुपारी नसती, ती खास पूजेची सुपारी असते. त्यामुळे तुम्हाला फक्त एक सुपारीचा असा एक उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही योग्य प्रकारे केल्यास तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो, तसेच तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो. आणि तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात 7 दिवसापर्यंत करायचा आहे. मग 7 दिवसानंतर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मात्र यासाठी एक पूजेची नवीन कोरी सुपारी लागेल. नवीन कोरी म्हणजे तुम्हाला ती बाजारातून पूजा सामग्रीच्या दुकानातून विकत आणायची आहे. मात्र ही सुपारी वापरलेली किंवा पूजेची सुपारी वापरू नये. तुम्हाला नवीन 1-2 रुपयाची सुपारी मिळते, ती पूजा सामग्रीच्या दुकानात ती आणायची आहे. मग ती पूजेची सुपारी आणल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती दुधाने अभिषेक करून घ्यावा. मग यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यावा आणि त्यानंतरच त्याचा उपायामध्ये वापर करावा. हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. घरामध्ये सुपारी आधी आणावी आणि तुम्ही आणून तिला घरात ठेवून द्यावी आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी, संध्याकाळी, दुपारी केव्हाही उपाय करू शकता. सुपारी गुरुवारच्या दिवशी दुधाचा अभिषेक करून घ्यावे. मग सुपारी त्यानंतर दुपारी आपल्या देवघरात ठेवून द्यायची आहे. कोणत्याही बाजूला डाव्या हाताने किंवा उजव्या हाताने कुठेही सुपारी ठेवून द्यावी. मग त्यानंतर 7 दिवस रोज सकाळ संध्याकाळ कुंकू अक्षता टाकून त्या सुपारीचे पूजन करावे आणि अगरबत्ती आणि दिव्याने त्याची आरती करायची आहे. 7 दिवस तुम्ही ही प्रक्रिया अवश्य करावी आणि 7 दिवस झाल्यानंतर म्हणजे 8व्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्ही घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यावी. याचबरोबर तिजोरी किंवा कपाट जिथे तुम्ही तुमचे दागदागिने किंवा पैसा, महत्त्वाचे कागदपत्र ठेवत असाल त्या ठिकाणी सुपारी कायमस्वरूपी ठेवून द्यावी. नंतर तिला कधीच स्पर्श करू नये. हात जर चुकून लागला तर काही हरकत नाही, मग तुम्ही तिजोरीमध्ये किंवा दुकानात ठेवू शकता. तसेच ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही सुपारी ठेवू शकता. हा उपाय खूप चमत्कारी आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो. नशिबाची साथ तुम्हाला मिळवून देऊ शकतो. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.